एका पोलीस पित्याला पोलीस असलेल्या मुलीनंच अत्यंत शांतपणे मारून टाकलं। मदतीला होता पोलीस असलेलाच प्रियकर। आरोपी पोलीस असल्या कारणानं ही घटना एक नाही दोन नाही तर 3 वर्ष सगळ्यांना अपघातच वाटली। याचं कारण ही तसंच होतं, ही जी हिरोईन टाईप दिसणारी पोरगी आहे आणि या पोरीची ॲक्टिंग ती कशी ही आपण पुढे जाणून घेणारच आहोत। मात्र आता 3 वर्षांनी एक गोष्ट अशी काय घडली की हे कांड बाहेर आलं आणि स्वतःच्या बापाला संपवणाऱ्या पोरीसह प्रियकर असलेला पोलीस आणि इतर दोघं आज जेलमध्ये आहेत। बाप लेकीच्या नात्याला आणि एकूणच माणुसकीला काळीमा फासणारी चंद्रपुरातली ही घटना आहे। याची संपूर्ण गोष्ट आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। एका पोलीस तरुणीनं आपल्या वडिलांचा काटा काढल्याचं तब्बल 3 वर्षांनंतर उघड झालंय। या प्रकरणानं संपूर्ण चंद्रपूरचं पोलीस दल हादरून गेले। रामनगर पोलिसांनी या प्रकरणामध्ये 4 जणांना अटक केली आहे आणि यामध्ये खुद्द मृताची मुलगी आणि तिचा पोलीस दलातच असलेला प्रियकर समावेश असल्याची माहिती आहे। हेड कॉन्स्टेबल असलेल्या जयंत बाल्लावार यांचा मृत्यू 3 वर्षांपूर्वी झाला आणि आता त्यांचा तो मृत्यू ही हत्या असल्याचं समोर आलंय आणि ही हत्या त्यांच्याच मुलीनं म्हणजे आर्या बाल्लावार हिनं तिचा प्रियकर आशिष शेडमाके याच्या मदतीनं केली असल्याचं समोर आलंय। ही भीषण घटना 25 एप्रिल 2023 रोजी घडली होती, परंतु या गुन्ह्याचा खरा उलगडा झाला तो 23 मार्च 2026 रोजी। पोटच्या मुलीनं प्रेम प्रकरणामध्ये पित्याचा होणारा विरोध बघून त्यांचा बळी घेतल्यानं आता एकूणच समाजामधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणातली मुख्य आरोपी असलेली आर्या आणि आशिष यांचं प्रेम संबंध होतं। मात्र आर्याचे वडील जयंत बाल्लावार यांना या प्रेमाची त्यांच्या संबंधाची कुणकुण लागली आणि त्यांनी या त्यांच्या प्रेम संबंधाला कडाडून विरोध केला आणि यावरून त्यांनी अनेकदा आर्याला मारहाण सुद्धा केली। वडिलांचा हा विरोध आपल्या प्रेमामध्ये अडथळा ठरत असल्याचं बघून त्या दोघांनी त्यांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं आणि त्यांनी या संदर्भामध्ये एक युक्ती लढवली। यासाठी त्यांनी विष मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आशिषनं एका अल्पवयीन मुलामार्फत चैतन्य गेडाम या युवकाशी संपर्क साधला। चैतन्यनं 5,000 रुपयांच्या बदल्यात एका काचेच्या बाटलीमध्ये घातक असं विष या दोघांना आणून दिलं। 25 एप्रिल 2023ला आर्यानं संधी साधून आपल्या वडिलांना मिल्कशेकमधून विष पाजलं। मिल्कशेक प्यायल्यानंतर काही वेळातच ड्युटीवर असताना जयंत बाल्लावार यांना चक्कर आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता, परंतु त्यावेळेस आपण जी ही आर्या बघताय ती जशी दिसते तशीच पट्टीची ॲक्टर असल्याचंच तिनं दाखवून दिलं। तिनं असा काही खोटा जबाब दिला की सगळ्यांची दिशाभूल करून टाकली, सोबतच सहानुभूतीसुद्धा मिळवली। त्यानंतर अनुकंपा तत्वावर ज्या पित्याला तिनं मारून टाकलं त्यांच्याच जागी ती पोलीस दलामध्ये भरतीसुद्धा झाली। सोशल मीडियावर फोटो टाकून तिनं स्वप्नपूर्तीचा आनंदसुद्धा साजरा केला। आता 3 वर्षांनी ही घटना जी आहे ती उघडकीस आली। 3 वर्ष या घटनेला अपघातच मानलं गेलं। सगळं व्यवस्थित एकूणच सुरू होतं, मात्र 3 वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा कसा झाला हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। याचं मुख्य कारण म्हणजे आर्या आणि आशिष या दोघांमधलं बिनसलेले संबंध। हत्या केल्यानंतर हे दोघेही 2025 मध्ये चंद्रपूर पोलीस दलामध्ये भरती झाले होते आणि त्यांचं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण झालं होतं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले आणि या सततच्या वादाला कंटाळून आणि भीतीपोटी आशिष शेडमाकेनं स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या 3 वर्षांपूर्वी केलेल्या हत्येची कबुली दिली। सुरुवातीला पोलिसांनी या अर्जाकडे गांभीर्याने पाहिलं नाही, मात्र जेव्हा 3 वर्षापूर्वीच्या मर्ग रिपोर्टचे आणि वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन केलं तेव्हा जयंत बाल्लावार यांचा जो मृत्यू आहे तो विष प्रयोगामुळे झाल्याचं स्पष्ट झालं। आरोपी महिला पोलीस दलामध्ये असल्यानं सुरुवातीला चौकशीत गांभीर्य दाखवलं गेलं नाही, अन्यथा हा गुन्हा जो आहे हा 3 वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता अशी चर्चा आता रंगलेली आहे। आता याच्यातली धक्कादायक गोष्ट बघा, याच्यामध्ये
ट्रेनिंग ज्यावेळेस या दोघांचं सुरू होतं त्यावेळेस शिस्तभंग केल्यामुळं आशिष शेडमाकेला बडतर्फ केल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि हत्येची घटना ज्यावेळी झाली त्यावेळेस हे दोघेही पोलीस दलामध्ये भरती झालेले नव्हते आणि विशेष म्हणजे दोघेही आपापल्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर भरती झाले होते। आता आर्या पोलीस होती आणि आशिष मात्र पोलीस दलामध्ये नव्हता कारण त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं। आर्याचे एकूणच सोशल मीडियावरचे फोटो बघता ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही आहे। तिच्या सोशल मीडियावर आशिष सोबतचे सुद्धा फोटो दिसत आहेत। मात्र या आशिषनं आर्याची ही जी बाजू आहे ही समोर आणली, अर्थात यामध्ये तो देखील आरोपी आहे आणि तो सुद्धा फसलाय। आता रामनगर पोलिसांनी या प्रकरणी आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार, चैतन्य गेडाम आणि एका बालकाविरोधात म्हणजे अल्पवयीन मुलाविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि यातल्या आरोपींना पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। तर अल्पवयीन आरोपी जो आहे तो बाल सुधारगृहामध्ये गेलेला आहे। वडिलांच्या हत्येनंतरही 3 वर्ष आरामात पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या या आरोपींचं सत्य आता समोर आल्यानं खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा सुद्धा चंद्रपूर पोलीस दलामध्ये होताना दिसते आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो आता पोलीस उपनिरीक्षक दराडे हे करतायत आणि या हत्येमागे आणखी कोणाचं सहकार्य होतं का, याच्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का, याचा सुद्धा शोध जो आहे तो आता चंद्रपूर पोलीस घेताना दिसत आहेत। एकूणच ही जी घटना आहे या घटनेची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। स्वतःच्या वडिलांची हत्या केल्यानंतर सुद्धा आर्या ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती वावरते आणि ज्या पद्धतीचे फोटोज ती पोस्ट करते यावरून सुद्धा आता लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसतात। मात्र 3 वर्षांनी का होईना आता या प्रकरणामध्ये हे आरोपी समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं चित्र एकूणच दिसून येतंय। या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।